हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे जीएम सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडते युट्यूब चॅनल डवारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा, आपण लेक्चर नंबर 22 पासून स्प्रिंग पेंडुलमला स्टार्ट केलेलं आहे आणि आपण लेक्चर नंबर 23 आणि 24 मध्ये त्याच्यावरचे फर्स्ट आणि सेकंड लेवलचे एमसीक्यू सॉल्व्ह केले. बेटा, आज थोडीशी आणखीन लेवल इन्क्रीज करून आज सुद्धा आपल्याला त्याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे, कारण जेई साठीचा हा फेवरेट पार्ट असतो बेटा. ओके, चला बघा मग हा आजचा फर्स्ट एमसीक्यू जो तुमच्या स्क्रीनवरती दिसायला. चला मग बघा हा फर्स्ट एमसीक्यू. टू बॉडीज एम अँड एन ऑफ इक्वल मासेस. बघा, दोन बॉडीचे मासेस कसे इथं इक्वल आहे, म्हणजे एम इज कॉन्स्टंट आहे बेटा. काय म्हणतंय? आर सस्पेंडेड फ्रॉम द टू सेपरेट मासलेस स्प्रिंग्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट K1 and K2 respectively. If two bodies are oscillate vertically such that their maximum velocities are equal, the ratio of amplitude m to n is. बघा काय म्हणते ते, एक बॉडी m आहे, दुसरी बॉडी n आहे, या दोघांचंही मास सेम आहे बेटा. इमॅजिन करू आपण m हे मास काय कॉन्स्टंट आहे. आता या पहिल्या स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट K1 आहे म्हणताय, दुसऱ्याचा फोर्स कॉन्स्टंट K2 म्हणताय, आणि काय करा म्हणताय परत, त्या दोन्हीच्या मॅक्सिमम वेलोसिटी सारख्या बेटा. काय V max फॉर बॉडी m इज इक्वल टू हे V max फॉर बॉडी n, हे दोन्ही इक्वल आहे म्हणताय बेटा. ठीक आहे, तर काय करायचं सांगितलंय, या दोनच्या अँप्लिट्यूडचा रेशो, अँप्लिट्यूड ऑफ मास m टू द अँप्लिट्यूड ऑफ मास n, हा रेशो फाइंड आउट करायचा बेटा. ओके, चला हे जे दिले त्याला वापरू. आपल्याला माहिती बेटा, मॅक्सिमम वेलोसिटी काय असते, ए ओमेगा असते. तर याला कसं लिहिता येईल, ए इंटू दिस ओमेगा फॉर मास m, हे am. सो इट इज इक्वल टू an इंटू ओमेगा फॉर मास n असं. बेटा बघा, आता हा अँप्लिट्यूडचा रेशो काढायचा, म्हणजे काय काढायचं आपल्याला, दिस am इंटू या ओमेगाची व्हॅल्यू पुट करतो बेटा. काय असतं ओमेगा, √k/m असं असतंय. तर मी याला असं पुट करतो. m मास साठी फोर्स कॉन्स्टंट K1 होता आणि दोघांसाठी मास सेम आहे म्हणून स्मॉल m, हा an, हा K1 असेल, आणि याला काय लिहिता येईल बेटा, √ दिस K2 अपॉन मास दोन्हीकडे सेम आहे, हे कॅन्सल होईल बेटा. तर काय आलं, दिस am अपॉन an इट इज इक्वल टू, हा K1 तिकडे गेला तर K2 अपॉन K1. मग बघा बेटा, हा याचा ऑप्शन काय असेल, तर कोणता ऑप्शन आहे, डी ऑप्शन विल बी करेक्ट असेल. ओके, म्हणून डी ऑप्शनला सिलेक्ट करा. ठीक आहे, चला पुढचा एमसीक्यू बघा, तुमच्या स्क्रीनवरती दिसायला लागलाय तुम्हाला. ह्या स्क्रीन मध्ये जे स्प्रिंगचं कॉम्बिनेशन आहे बेटा, ते कसलं रे, पॅरलल स्प्रिंग कॉम्बिनेशन आहे. टू स्प्रिंग्स आर कनेक्टेड इन अ पॅरलल. बघा काय म्हणते ते, मास m इज सस्पेंडेड बाय मीन्स ऑफ टू coiled spring which have the same length सारखी in unstretched condition as in a given figure. The force constant are K1 and K2 respectively. When set into the vertical vibrations, the period will be, time period काढा म्हणते. बघा, दोन स्प्रिंग आहे, पहिल्याचा फोर्स कॉन्स्टंट K1 आहे, दुसऱ्याचा फोर्स कॉन्स्टंट K2 आहे. बेटा कसे जोडले ते, दे आर कनेक्टेड इन अ पॅरलल. तर K इफेक्टिव्ह किती असेल बेटा, तर पॅरलल मध्ये जोडले की फोर्स कॉन्स्टंटची डायरेक्ट सम होते. काय काढा म्हणते बेटा, टाइम पिरियड काढा म्हणते. बघा मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो, 2π√k m अपॉन kp असेल. कोणतं कॉम्बिनेशन आहे, पॅरलल कॉम्बिनेशन. सो वी कॅन राईट दिस 2π√m डिवायडेड बाय काय असेल तर K1 प्लस K2. हे ऑप्शन सिलेक्ट करायचं बेटा. बघा कुठे येते मग, सो सी ऑप्शन विल बी करेक्ट असेल. सी ऑप्शन मध्ये बरोबर असा भाग दिलाय बेटा. ठीक आहे, तुम्हाला तिथं ज्या स्प्रिंग दिसायला, ए स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट K1 आहे आणि बी चा K2 आहे. चला नेक्स्ट एमसीक्यू, पुढचा प्रॉब्लेम बघा काय म्हणत आहे इथे. आता पुढच्या प्रॉब्लेम मधला गिवन डाटा नोट करा लेकरांनो, लवकर लवकर. काय म्हणत आहे बघा, अ स्प्रिंग हॅज अ सर्टन मास सस्पेंडेड फ्रॉम इट अँड इट्स टाइम पिरियड फॉर वर्टिकल ऑसिलेशन इज t. टाइम पिरियड t बेटा. द स्प्रिंग इज नाउ कट इनटू द टू इक्वल हाल्व्स. बघा, सुरुवातीला इमॅजिन करा, स्प्रिंगची लेंथ L होती, टाइम पिरियड T होता. आता काय दोन भाग केले, म्हणजे प्रत्येक भागाची लेंथ किती झाली बेटा, L/2 झाली. मग तुम्हाला माहिती K आणि L मध्ये काय इनव्हर्स रिलेशन आहे, K इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L. मग लेंथ अर्धी झाली बेटा, तर काय असेल, फोर्स कॉन्स्टंट दुप्पट होतील. आधीचा फोर्स कॉन्स्टंट जर K असेल तर नवीन फोर्स कॉन्स्टंट काय होतील बघा बेटा, त्यांचे काय होईल,
2k होईल. त्या प्रत्येक पार्टचा फोर्स कॉन्स्टंट 2k झाला तर दुप्पट फोर्स कॉन्स्टंट झाले याचे. ठीक आहे. चला काय म्हणतंय, द पिरियड ऑफ वर्टिकल ऑसिलेशन इज सेम मास इज सस्पेंडेड फ्रॉम वन ऑफ द हाऊस. दोन्ही पैकी एकाला सेम मास सस्पेंड केलं म्हणतंय. द पिरियड ऑफ वर्टिकल ऑसिलेशन इज नाउ. वर्टिकल ऑसिलेशनचा टाइम पिरियड किती येईल म्हणते, नवीन टाइम पिरियड. बघा बेटा काय इथं लेंथ चेंज केली आणि नवीन हे काय असेल याला काय म्हणू आपण K2 म्हणू आणि हा आधीचा K1 समजू. या दोन्हीला कम्पेअर करू बेटा टाइम पिरियड. चुना किती, ह्या T ला काय म्हणू आपण T1 म्हणून टाकू आणि हा इथला नवीन टाइम पिरियड किती T2 काढायचा आहे. बेटा आपल्याला इक्वेशन असं आहे T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट काय M/K. इथं मास तर कॉन्स्टंट आहे, एकच मास. आधी एक पूर्ण स्प्रिंग आहे बेटा आणि पुन्हा काय केली स्प्रिंग मधातून कट करायला तर त्याला तेच मास आहे. आधीचा टाइम पिरियड T तर न्यू टाइम पिरियड काढा म्हणते. म्हणजे मी याला असं लिहितोय का इथं हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट K असेल, फक्त K चेंज व्हायला. सो वी कॅन राईट दिस T2 अपॉन T1 इट इज इक्वल टू अंडर रूट K1 अपॉन K2. बघा बेटा हा नवीन टाइम पिरियड आहे एका तुकड्याचा. T1 म्हणजे आधीचा एंटायर स्प्रिंग असतानाचा टाइम पिरियड किती गिवन आहे T एवढा आहे. इट इज इक्वल टू K1 म्हणजे काय बेटा, K1 किती होता सुरुवातीचा फोर्स कॉन्स्टंट आपण K म्हणू आणि K2 किती झालाय 2K, दुप्पट झाला. बघा K2 ला 2K का सरळ केलं कारण लेंथ स्प्रिंगची अर्धी झाली. मग L आणि K मध्ये काय बेटा इनव्हर्स रिलेशन असते. मग जर लेंथ हाफ झाली तर काय होईल फोर्स कॉन्स्टंट विल बी डबल्ड. सो दिस K2 इज इक्वल टू 2K असेल. हियर दिस K गेट कॅन्सल. सो वी कॅन राईट T2 इज इक्वल टू T अपॉन रूट 2 टाइम्स. एवढा यायला पाहिजे बेटा. बघा मग असं एखादं ऑप्शन दिलंय का तुम्हाला तर बी ऑप्शन इज गिवन. सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी बी असेल. चला पुढचा भाग बघा. पुढचा एमसीक्यू काय म्हणायला आहे, डायग्राम ऑब्झर्व करा बेटा. डायग्राम पाहिली कीच आपल्याला कळायला की ह्या जे K1 आणि K2 फोर्स कॉन्स्टंट असलेल्या ज्या स्प्रिंग्स आहेत बेटा दे आर कनेक्टेड इन पॅरलल कारण त्यांचे एंड कॉमन आहे. हे पाहिले अशा स्प्रिंग आहेत ह्या दोन फिक्स पॉइंट मध्ये कनेक्ट केलेल्या आहेत बेटा. ही एक स्प्रिंग आहे आणि ही दुसरी स्प्रिंग आहे. K1 आहे आणि हा K2 आहे. कोणतं कॉम्बिनेशन आहे बेटा हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. मग इथं Kp किती येत असतो बेटा डायरेक्ट सम असते K1 प्लस K2. आज हे एमसीक्यूचं आपलं थर्ड लेक्चर आहे बेटा म्हणून तुम्हाला आता हे पार्ट पाहिजे. पॅरलल असलं की असं सिरीजला कसं असतं बेटा वर प्रॉडक्ट आणि खाली सम. ओके बघा काय काढा म्हणतंय द इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट इज. बघा काय काढून टाकलं आपण किती K1 प्लस K2. एकदम इझी एमसीक्यू. बघा बेटा आता पुढचा एमसीक्यू तुमच्या स्क्रीनवरती दिसायला काय म्हणतंय द मास M इज इन द फिगर ऑसिलेट इन अ सिंपल हार्मोनिक मोशन विथ एम्प्लिट्यूड A. द एम्प्लिट्यूड ऑफ पॉइंट P इज. P पॉइंटचे एम्प्लिट्यूड काढा म्हणते. बघा हे असं आहे आणि विशेष करून बेटा एक गोष्ट नोट करा हा एमसीक्यू कधीचा आहे बघा. कधीचा आहे हा जेई ला विचारलेला एमसीक्यू आहे. ओके कधीचा आहे IIT JEE 2009 चा म्हणजे चांगला एमसीक्यू आहे बेटा. कोणतं कॉम्बिनेशन आहे हे सिरीज कॉम्बिनेशन आहे म्हणजे तुला अगोदर शांतपणाने याचा विचार करायचा आहे. कॉम्बिनेशन कोणतं बेटा सिरीज कॉम्बिनेशन आहे. ओके आलं तुझ्या लक्षात. चल सिरीज कॉम्बिनेशन जर असेल बेटा तर तुला माहिती काय सेम असते F सेम असते बेटा. हे पॅरलल कॉम्बिनेशन असतं तर काय सेम असतं बेटा एक्सटेंशन X सेम असतं. नाउ हियर these two springs of force constant K1 and K2 are connected in series. So काय सेम असेल फोर्स शुड बी सेम एक्सटेंशन विल बी डिफरंट असेल. मग जर बेटा फोर्स सेम असेल तर वी कॅन राईट फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट स्प्रिंग दॅट इज F1 इज इक्वल टू F2 असेल. याला काय लिहिता येईल बेटा K1 X1 इज इक्वल टू K2 X2 असं लिहिता येईल. ठीक आहे. आता हे तर लिहिलं बेटा मी. आता तुला विचार करायचा ते काढ काय म्हणते तुला एम्प्लिट्यूड ऑफ पॉइंट P पॉइंटचे एम्प्लिट्यूड काढ म्हणते. टोटल ऑसिलेशनचे एम्प्लिट्यूड गिवन आहे आपल्याला किती बेटा A एवढी आणि ती A म्हणजे कोणाची सम असेल X1 प्लस X2. X1 काय असेल X1 इज अ एक्सटेंशन इन स्प्रिंग K1 फर्स्ट स्प्रिंग आणि X2 इज अ एक्सटेंशन इन अ सेकंड स्प्रिंग. बेटा आता नीट लक्षात ठेव टोटल एम्प्लिट्यूड म्हणजे काय असेल X1 प्लस X2 असेल. तुला काढाय काय सांगितली या P पॉइंटचे एम्प्लिट्यूड मीन्स व्हॉट तुला काढाय सांगितलंय पहिल्या स्प्रिंग मधलं एक्सटेंशन बेटा. पहिल्या स्प्रिंगचे एम्प्लिट्यूड किती असेल जेवढं त्याच्यात एक्सटेंशन प्रोड्यूस होईल दॅट विल बी द एम्प्लिट्यूड ऑफ फर्स्ट स्प्रिंग. ओके सो काय करायचं आपल्याला X1 काढायचा बेटा म्हणून तू आधी हे लक्षात ठेवायचं काय A इज इक्वल टू X1 प्लस X2. A म्हणजे काय रे बेटा
ए म्हणजे काय, हे टोटल अँप्लिट्यूड असेल, या ब्लॉकचे अँप्लिट्यूड किती असेल, या दोघांमधल्या एक्सटेन्शनची सम असेल. चल ठीक आहे. चला आता तुला काय, हे अँप्लिट्यूड ए x1 ऍज इट इज. आता x2 तुला काढून टाकायचा आहे. का काढायचा आहे, कारण तुला अँप्लिट्यूड पी पॉइंटची काढायला सांगितली बेटा, म्हणजे स्प्रिंग पासून तो पुढे किती जाणार आहे, x1 फाइंड आउट करायचा आहे. म्हणून मी इथून x2 किती लिहिता येईल बेटा, हा x2 जर काढायचा ठरला तर k1 x1 अपॉन k2 असा येईल. मी त्याची व्हॅल्यू पुट करतो बेटा, किती, k1 अपॉन k2 इंटू काय असेल x1. चल बेटा याच्यातून x1 कॉमन काढतो मी, कसं येईल 1 प्लस k1 अपॉन k2, आणि याला जर मी सिम्प्लिफाय केलं बेटा तर हे असं येईल वर, काय येईल वर k2 प्लस k1 डिवायडेड बाय k2 असं असेल. तुला हा x1 काढायचा बेटा, मग हे सगळं इकडे जाईल बघ, कसा येईल, ओके, a इंटू k2 डिवायडेड बाय काय येतील k1 प्लस k2 असेल इज इक्वल टू x1. सो x1 इज इक्वल टू काय असेल k2 अपॉन दिस k1 प्लस k2, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये a असेल. सापड बेटा, हे कुठं आन्सर आहे ते, तर कुठं सापडते बघ, हे काय k2 इंटू a मीन्स डी ऑप्शन विल बी करेक्ट. सो तुला काय सिलेक्ट करायचंय, डी ऑप्शन सिलेक्ट करायचंय. बघशील बेटा आता हा नेक्स्ट एमसीक्यू जो तुला स्क्रीनवरती दिसायला लागलाय, मग त्याला ऑब्झर्व कर बेटा, आणि गिवन डाटा त्याच्यातला नोट करायचा प्रयत्न कर. काय म्हणते पहा, मास सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग हॅव्हिंग स्प्रिंग कॉन्स्टंट k इज डिस्प्लेस्ड व्हर्टिकली अँड रिलीज्ड. बघा काय म्हणते, स्प्रिंगला एक मास सस्पेंड केले तर व्हर्टिकली डिस्प्लेस केलं म्हणजे वर ढकललं आणि सोडून दिलं. म्हणते पुढे पाहू आपण काय ते. इट ऑसिलेट विथ पिरियड t द वेट ऑफ द मास सस्पेंडेड, आणि g ऍक्सलरेशन घ्या म्हणते ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय काढायला सांगितलं, वेट काढायला सांगितलं बेटा. वेट हा नेहमी कसा असतो, w इज इक्वल टू mg असा असतं बेटा, हा बरोबर आहे का नाही. तुला आता फक्त m काढायचंय, तर टाइम पिरियड t दिलाय, साईडला मी फॉर्म्युला रेडी ठेवतो बेटा. हे w काढायचंय, टाइम पिरियड काय असतंय 2 पाय अंडर रूट काय असेल बेटा इथं m अपॉन g असं असणार आहे. ठीक आहे. मग आता तुला याचा विचार करायचा आहे बेटा, m अपॉन g म्हण, किंवा याला कशाचा, सॉरी m अपॉन k असा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. इथून जर m काढलास बेटा तर हे असं येईल t इज इक्वल टू दिस 4 पाय स्क्वेअर इंटू m अपॉन k. हा m काढलास बेटा इथून तर कसा येईल, k आणि 4 पाय स्क्वेअर इकडे येते, t स्क्वेअर इंटू k डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर. सिंपली बेटा ही सगळी व्हॅल्यू इथं पुट करायची. सो वेट इज इक्वल टू बोल mg काय असेल, t स्क्वेअर k डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर इंटू g, आणि तुला हे ऑप्शन कुठे आहे ते फाइंड आउट करायचं बेटा. बघ मग आता कुठे आहे, t स्क्वेअर k टी स्क्वेअर ची अपॉन 4 पाय स्क्वेअर. सो बी ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल बेटा तुला, बी ऑप्शन इज करेक्ट असेल. ओके. चल बेटा आता पुढचा एमसीक्यू पहा, कर नोट. काय म्हणते त्याचं गिवन डाटा, मास इज सस्पेंडेड फ्रॉम द 2 कपल्ड स्प्रिंग्स. 2 कपल्ड स्प्रिंग्स कनेक्टेड इन सिरीज आहे. ओके. कशा जोडल्यात बेटा 2 स्प्रिंग सिरीज मध्ये. द फोर्स कॉन्स्टंट ऑफ स्प्रिंग्स आर k1 and k2. द टाइम पिरियड ऑफ सस्पेंडेड मास विल बी. बघा कशा स्प्रिंग जोडल्यात कोणते, सिरीज मध्ये, आणि त्याचा टाइम पिरियड काढा होतंय बेटा. एकदा का हा वर्ड तू ऐकलास कोणता, सिरीज, हे तुला कळायला पाहिजे. ks काय असतं बेटा, k1 इंटू k2 डिवायडेड बाय k1 प्लस k2 असं असतंय. चल बेटा आता ह्याचा यूज करून आपण टाइम पिरियड काढू. काय असेल, ts इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m अपॉन काय असतं, ks असते. चल बेटा मी इथं ks ची व्हॅल्यू पुट करतो, काय m विल बी ऍज इट इज. here k is given by k1 k2 divided by काय असतो, k1 plus k2. बेटा याला सिम्प्लिफाय कर, हे असं येईल तुला, हे m इन ब्रॅकेट k1 plus k2 वर जातील बेटा, आणि डिवायडेड बाय खाली काय राहिला हा प्रोडक्ट k1 इंटू k2, आणि हे ऑप्शन तुला पाहायचंय कुठं दिलेलं आहे तुला ते. ठीक आहे. बघशील बेटा कोणतं ऑप्शन आहे हे, आय थिंक सी ऑप्शन इज करेक्ट. सी ऑप्शन मध्ये आपल्याला पाहिजे असं आन्सर दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. चल बेटा आता नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊ आपण. पहा बेटा आता या एमसीक्यू चं काय म्हणणं आहे, डायग्राम पहा, घाबरायचं काम नाही. डायग्राम अशी बेटा काहीशी काय या टाइपनं डायग्राम दिली तुला. हे अशी इथे एक स्प्रिंग आहे, परत हे इथे एक स्प्रिंग आहे, परत बेटा इकडं एक स्प्रिंग आहे आणखी अशी, आणि परत इकडे एक स्प्रिंग आहे अशा. ह्या स्प्रिंग आहेत आणि हे असे जोडलेले भाग. बेटा ह्याचा काय बघा, प्रत्येकाचा फोर्स कॉन्स्टंट सेम आहे बेटा. हा के झाला, के झाला, के झाला, के झाला. बेटा 4 स्प्रिंग आहे तिथं, आपण असं म्हणू ह्या ABCD अशा 4 स्प्रिंग आहे तिथं. ठीक आहे. वाचू आपण एमसीक्यू. काय म्हणतंय,
as shown in figure, the simple harmonic motion oscillator having identical force spring has time period. ह्याचा टाइम पिरियड काढा होते बेटा. बघ तुला कळालं पाहिजे ह्या दोन स्प्रिंग कशा येतात बेटा, पॅरलल मध्ये. पॅरलल म्हटलं की त्याचा इफेक्टिव्ह काय झाला, बघ ह्या दोघांचा केपी किती, के प्लस के किती झाला 2k. हे दोघं बी पॅरलल मध्ये आहेत बेटा. केपी इथला सुद्धा किती झाला 2k. आता हे दोन केपी हे दोघं कसे येतं, सिरीज मध्ये आहेत बेटा. आता तुला विचार करायचा आहे मग केएस किती असेल. केएस कसा असतो बेटा, वर प्रॉडक्ट आणि खाली सम असते. बघा आता पहिला केपी किती 2k मल्टिप्लाइड बाय 2k डिवाइडेड बाय 2k प्लस 2k किती झाले बेटा, हे झाले 4k स्क्वेअर अपॉन 4k. हे 4 4 गेट कॅन्सल, k आणि स्क्वेअर गेट कॅन्सल, इट इज इक्वल टू k. चल आता एकदा केएस तुला समजला बेटा. मी कसं केलं कळालं, ह्या दोन पॅरलल मध्ये आणि ह्या दोन पॅरलल मध्ये. त्याचा पॅरलल मध्ये असा k प्लस k 2k, k प्लस k 2k. डोक्याला लागेल तर असं म्हण kp1 आणि याला kp2 म्हण. मग हा kp1 आहे kp2 आहे, kp1 आहे kp2 आहे आणि k असा आला. बघ बेटा आता टाइम पिरियड सिंपल आहे 2 पाय अंडर रूट m अपॉन इथं काय लिहितं k इफेक्टिव्ह म्हणतो. मी सिरीज किंवा पॅरलल का म्हणणार बेटा, कारण सिरीज मध्ये बी आहेत आणि पॅरलल मध्ये बी आहेत म्हणून मी फक्त k इफेक्टिव्ह म्हणतो. सो 2 पाय शेवटी बघ इफेक्टिव्ह किती आला होता, हे m डिवाइडेड बाय k. बघशील बेटा आता तुला कोणता ऑप्शन आहे. फक्त डायग्राम कडे पाहून घाबरायचं नाही बेटा. कितीही स्प्रिंग देऊ दे, तुला शांत डोक्याने विचार करायचा आहे. सिरीज कॉम्बिनेशन आहे का पॅरलल कॉम्बिनेशन आहे. सिरीज असेल तर सिरीज सारखं ट्रीट करायचं, पॅरलल असेल तर पॅरलल सारखं. फाइंड कर बेटा कोणतं आहे. मला वाटतं सी ऑप्शन असं आलं बेटा आपलं. सो सी ऑप्शन विल बी करेक्ट असायला पाहिजे. ओके बघ बेटा आता हा नेक्स्ट एमसीक्यू तुझ्यासाठी काय म्हणत आहे. हा एमसीक्यू पहा, डाटा नोट कर आणि थोडा पुढे जाऊन सॉल्व करायचा प्रयत्न कर बेटा. कसा आहे बघ. ब्लॉक ऑफ मास 500 ग्रॅम इज कनेक्टेड टू अ स्प्रिंग ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट दिलाय बेटा. किती हा 312.5 न्यूटन पर मीटर एवढा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. ओके the spring is held firmly at the other end. The block is pulled a distance of 5 cm and then released to make SHM. बघा calculate the time period of oscillation. बघा बेटा कुठे आहे रे ब्लॉक, हॉरिझॉन्टल टेबल वरती. टेबल वरती म्हणजे हॉरिझॉन्टल ठेवलेला आहे. मग तिथं x चा रोल नसतो बेटा. मग इथं टाइम पिरियड काढायचं तुला बघ k दिलेला आहे आणि आणखी काय मास गिवन होतं बेटा. किती इथं 500 ग्रॅम म्हणजे किती 0.5 kg एवढं मास आहे त्याचं. ठीक आहे. आणखी काय दिलंय, डिस्टन्स दिलंय त्यांनी म्हणजे एक्सटेन्शन दिलंय 5 सेंटीमीटरचं. हॉरिझॉन्टल मध्ये याचा रोल काहीच नसतो बेटा. डायरेक्ट तू टाइम पिरियड काढू शकतो. कसा, या टाइपनं तुला टाइम पिरियड काढता येईल. t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट. काय करशील बेटा इथे m आणि k दिले तर तू सरळ हे यूज कर. काय असतंय m अपॉन k. सो t इज इक्वल टू काय आलं बेटा 2 पाय अंडर रूट. बघशील बेटा m किती 0.5 आणि k किती गिवन आहे 312.5 असेल. आता तू एक एक स्थळानं वरचा खालचा दशांश जर उडवलास बेटा तर तुला काय येणार आहे पाहशील. हे 5 डिवाइडेड बाय असं येईल. हे याला जर मी भागाकार करून टाकला बेटा ह्याचा किती येऊ शकतो पहा. 5 1 जा 5, 5 6 जा 30, 5 2 आर 10 आणि 5 5 25 असे असतील. मी त्याला रूटच्या बाहेर घेतलं बेटा तर 2 पाय बाय 25 सेकंद असेल. तुला निवडायचं आहे आता कोणता ऑप्शन असेल. हा भागाकार करून घेशील बेटा तू. हा भागाकार केला तर किती येते बघ. हे t इज इक्वल टू हे 2 इंटू 3.14 डिवाइडेड बाय 25. सो t इज इक्वल टू 6.28 अपॉन 25. किती येणार आहे बेटा इथं पॉइंट आला 0 झाले. इथं हा पॉइंट दिला तर आता 62 झाले. सो 25 2 जा 50. किती राहिले बेटा 12 राहिले आणि 25 5 आर 125 म्हणजे 0.25 सेकंद. सापड बेटा याच्यासारखं. याचं क्लोज ऑप्शन बघ तर डी ऑप्शन विल बी करेक्ट असेल. बरोबर चुकणार नाही बेटा. काय शांतपणाने काम करा. काय काय गिवन आहे नोट करा आणि आन्सर काढत चला. बेटा तुमच्या माहितीसाठी हे सर्व एमसीक्यूज आपण एररलेस बुक मधले घ्यायला लक्षात घ्यायचा 2018च्या एडिशन मधले. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती एररलेस हे खूप चांगलं पुस्तक आहे म्हणून आपण काही साधे एमसीक्यूज घ्यायलो नाही. चला पुढचा एमसीक्यू बघता तुम्ही काय म्हणते ते बघा. काय म्हणणे पुढच्या. अ मास सस्पेंडेड फ्रॉम अ लाईट स्प्रिंग. अ मास सस्पेंडेड फ्रॉम अ लाईट स्प्रिंग and
additional mass m added displaces the spring further by distance x. Now the combined mass will oscillate on the spring with the time period. काय म्हणतोय एका स्प्रिंगला बेटा, काय एखादी स्प्रिंग आहे, आधी किती मास होतं कॅपिटल एम, पुन्हा काय लावलं म्हणते आणखी स्मॉल एम, तर नवीन टाइम पिरियड काढा म्हणते टी किती असायला पाहिजे ते काढा. बेटा इथं लक्ष द्या बरं, टी काय असतंय 2 पाय अंडर रूट काय असतंय एम अपॉन के असा आहे. मग तो फॉर्म्युला मी इथं जर घ्यायचा ठरवला तेव्हा इथं एम इफेक्टिव्ह काय असेल बेटा, कॅपिटल एम प्लस एम डिवायडेड बाय के. आता तुला फक्त हे ऑप्शन नाही, कारण बघ तुला जे ऑप्शन दिसायले त्याच्यामध्ये कुठंच के नाही, याचा अर्थ काय करायचा आहे, तुला हा के व्हॅनिश करायचा बेटा, के काढून टाकायचा आहे. कसा काढशील तर के ची आणि एम ची काय रिलेशन असते ते पाहशील बेटा. हे बघ हे तुझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, काय एफ इज इक्वल टू के एक्स असतो बेटा. एफ ला काय म्हणू शकतो तू एम जी म्हणू शकशील, आणि हा के एक्स असेल तर के ला काय लिहिता येईल बेटा, इथं के इज इक्वल टू एम जी अपॉन एक्स असं लिहिता येतं. मग मी ते इथं यूज करतो, दिस 2 पाय हे अंडर रूट हे कॅपिटल एम अपॉन एम आणि डिवायडेड बाय के कॅन बी रिटन ॲज एम जी अपॉन एक्स असा असेल. सो फायनली वी कॅन राईट दिस 2 पाय, हा एक्स वर जाईल बेटा, काय एम प्लस स्मॉल एम डिवायडेड बाय एम जी आणि बाहेर हा एक्स असेल. तर घाबरू नकोस बेटा, शांतपणाने विचार कर, ऑप्शन कडे पाहायचं, ते जर चेंज करा म्हणतील तो चेंज करायचा बेटा, आणि त्याच्यानुसार आपलं ऑप्शन ऍडजस्ट करायचं आपण. ओके बघा मग कुठं सापडत असतं हे, कसं आहे हे एम प्लस एम अपॉन एम ची, कुठे पहा मग एम प्लस एम अपॉन एम ची म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे बेटा. बी ऑप्शन मध्ये आपल्याला असं दिलंय. ठीक आहे, चला बेटा पुढचा आणखीन एक खूप छान एमसीक्यू आहे. पुढच्या एमसीक्यू मध्ये पण बघा तोंडी एमसीक्यू आहे, पण तुम्हाला विचार करायचा आहे त्यांनी काय करा म्हणत येते, काय इन फिगर S1 अँड S2 आर आयडेंटिकल स्प्रिंग आहेत, म्हणजे काय फोर्स कॉन्स्टंट सेम आहेत त्यांचे. ओके पुढं द ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी ऑफ द मास एम इज एफ, फ्रिक्वेन्सी एफ आहे म्हणते. इफ वन ऑफ द स्प्रिंग इज रिमूव्ड देन फ्रिक्वेन्सी विल बिकम. बघशील बेटा एक अशा आहेत, ह्या 2 स्प्रिंग आहे, इथं मास आहे आणि परत आणखीन एक स्प्रिंग आहे. इथं काय म्हणतंय हे असताना इथली फ्रिक्वेन्सी त्याची एफ आहे म्हणताय. काय एक स्प्रिंग काढून टाकली बेटा तर काय होईल रे, फोर्स कॉन्स्टंट चेंज होईल बेटा. कसा चेंज होईल, इथं तुला कळालं ह्या 2 स्प्रिंग कशा येतात पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय, ह्या दोन्ही स्प्रिंगचं टोक एकाच मासला जोडलंय बेटा, म्हणून पॅरलल मध्ये आल्या. मग तुला माहिती इथला इफेक्टिव्ह किती असता, याचा जर के म्हटला आणि याचा जर के म्हटला तर फोर्स कॉन्स्टंट किती होता बेटा 2k. विचार कर आता एक स्प्रिंग काढून टाकली बेटा, ही पलीकडली स्प्रिंग काढली आणि ही एकच ठेवली, इथला फोर्स कॉन्स्टंट किती के. मग आता इथली फ्रिक्वेन्सी आपण काय म्हणू एफ डॅश म्हणू बेटा. ही एफ डॅश काढा म्हणते. तुला माहिती फ्रिक्वेन्सी कुठे लपलेली असते बेटा, टाइम पिरियड मध्ये. टाइम पिरियडचा असा फॉर्म्युला आहे 2 पाय अंडर रूट काय असतंय एम बाय के, म्हणजे टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट के बेटा. मास तर तेच आहे, फक्त फोर्स कॉन्स्टंट चेंज करायले. मग हे काय असेल, या फ्रिक्वेन्सीला आपल्याला असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट के असं लिहिता येईल. ठीक आहे, कसं लिहिलं बेटा, टाइम पिरियड इज अ रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. टी इज इनव्हर्स टू के असेल तर एन इज डायरेक्ट टू के असेल. मग आता एन म्हणजे फ्रिक्वेन्सी एफ असेल. मग बघ बेटा आधीची एफ होती नंतरची एफ डॅश आहे, हे काढा म्हणते किती असेल. मी याला असं लिहू शकतो, दिस एफ डॅश अपॉन एफ इज इक्वल टू काय येईल, हे के डॅश अपॉन के. के डॅश म्हणजे काय, इथला फोर्स कॉन्स्टंट म्हणू आपण. मग बघशील बेटा हे एफ डॅश आधीची एफ आहे, इट इज इक्वल टू के डॅश किती बेटा के एवढं, आणि सुरुवातीचा बघ हा आधीचा के पी होता किती तो 2k, हे कॅन्सल झाले तर काय राहिलं 1 अपॉन रूट 2. सो दिस एफ डॅश शुड बी इक्वल टू एफ अपॉन रूट 2. सो दिस ऑप्शन विल बी करेक्ट असेल. ओके बघ बेटा कुठं ऑप्शन आहे असं दिले का एखादा तुला, तर आय थिंक डी ऑप्शन इज करेक्ट. तर तुला डी ऑप्शन निवडायचं आहे ते बरोबर आहे बेटा. ठीक आहे, चला आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाळांनो. आज थोडस गडबडीमध्ये मी थोडे एमसीक्यूज दिले तुम्हाला, कारण तुम्हाला माहिती सध्याला लक्ष्मीचे दिवस आहेत, म्हणजे सणाचे दिवस आहेत, गावाकडे आहेत आपण सर्वजण, आणि या घाईमधून मी थोडासा हा पिरियड तुम्हाला काय 20-25 मिनिटाचा असं तो दिलाय बेटा. मग तुम्ही पण हे एमसीक्यू सॉल्व्ह करा आणि येणाऱ्या गुरुवारच्या परीक्षेची तयारी करा. लक्षात असू द्या त्यावेळेस सिलेबस कुठून कुठं असेल बेटा, लेक्चर नंबर 18 पासून लेक्चर नंबर 25 पर्यंतचा 26 पर्यंतचा असेल. ओके, तर उद्या आणखीन थोडेसे ह्याचे एमसीक्यूज घेऊ बेटा. काही जरा स्टँडर्ड एमसीक्यूज आहेत पुढे राहिलेले, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आपण. आज आपण थांबू इथं बेटा.